साईराम। ओम नमो जी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा। माझी ये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्य शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करुणी। तुझी ये कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडले, आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व तिजे। येता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापुडी, होऊनी जाती देश दडी नाम मात्रे। मनोनी नामे विघ्नहर, आम्हा नाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती। श्रीमद ग्रंथराज दासबोध दशक पहिला आहे आणि समास दुसरा आहे। कालच आमचं नियमित वाचन असतं दासबोधाचं, काल समाप्ती झाली, त्यामुळे संध्याकाळी पहिला समास वाचला गेला आणि आत्ता जो आलेला आहे ओघाने तो आहे दुसरा समास। समासाचं नाव काय समर्थ सांगतात? गणेशस्तव, बरोबर? गणेशस्तवन आहे आणि आज आहे आषाढी एकादशी, म्हणजे विठ्ठल स्तवन म्हणा, विठ्ठलाची आठवण म्हणा, बरोबर? आपण तुम्ही आम्ही सगळे जे आहोत ना, ते अद्वैत मताचे विद्यार्थी आहोत। खरं तर आपण अद्वैत मत संस्थापक आहोत पण जोपर्यंत आपल्याला ते काही कळत नाही तोपर्यंत आपण विद्यार्थी असलेलं बरं। आपण अद्वैत मताचे विद्यार्थी आहोत, म्हणजे अद्वैत मत काय आहे ते जाणून घ्यायचा आपल्याला प्रयत्न आहे, करायचा आहे। तुम्हा आम्हाला समर्थांचं सांगणं काय आहे, समर्थांची शिकवण काय आहे, किंवा तुमच्या आमच्या संप्रदायाच्या सर्व सद्गुरूं जे जे कोणी आहेत त्यांची शिकवण काय आहे। अद्वैत मत तुम्हाला माहिती आहे, शंकराचार्यांनी स्थापित केलेलं मत आहे। अद्वैत म्हणजे दोन गोष्टी नाहीत, आहे ते एकच आहे। जे काही आहे एकमेव आहे। तेव्हा दृष्टीला दिसणार असो, अनुभवाला येणार असो, अनेक म्हणून भासणार असो, भासणार, ते केवळ एकच आहे। त्याला म्हणायचं अद्वैत, म्हणजे दुसरी गोष्टच नाही। ठसलं पाहिजे, ठाम झालं पाहिजे। पहिल्याच दशकाच्या पहिल्या समासात समर्थाने सांगून ठेवलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे निश्चय व्हायला पाहिजे म्हणतात। आणि मुख्य निश्चय कोणता व्हायला पाहिजे? तो देवाचा निश्चय व्हायला पाहिजे। मुख्य निश्चय कोणता व्हायला पाहिजे? की देवाचा। देव कोण आहे आणि आपण कोण आहोत? द्वैत भासतं ना, म्हणून आपण म्हणायचं आणि देव म्हणायचं, विचार करायचा। तर आपण कोण आहोत याचा शोध घ्यायचा आहे आणि देव कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे आणि बोध करून घ्यायचा आहे। मागेच आपण एका म्हटलं की बोध म्हणजे काय तर समजणं,
अंडरस्टँडिंग. आपण आपल्याला बोध करून घ्यायचा आहे की देव कोण, आणि भक्त म्हणून जर कोणी आपण असलो तर भक्त म्हणजे कोण. अद्वैत मताचा सिद्धांत असं सांगतो की एकच गोष्ट आहे, म्हणजे देव आणि भक्त ह्या दोन गोष्टी नाहीत. कल्पनेने वाटतंय तेव्हा ती कल्पना नाहीशी करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. खटाटोप वाटतो पण खटाटोपही नाही आहे. वाटतो पण नामस्मरण करायचं, साधना करायची, ध्यानाला बसायचं, पूजा अर्चा करायची, कुठे मठात जायचं, कुठे समाधीवर जायचं, कुठे भजन करायचं, कुठे टिळा लावायचा, कुठे कोणाला हार घालायचं, काय काय जे काही आहे ते केल्यासारखं वाटतं. ते वाटणं बंद झालं की ते थांबवायचं, मग काय करायची गरज नाही असं आहे. हे समजून ठेवा. बर, ठीक आहे. इथे जरा पहिली आत्ता वाचली त्यातली पहिली वाच. ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. ते कल्पना जी आहे ना ते अज्ञान आहे, कल्पना म्हणून. आता तुम्हा आम्हाला कल्पना कोणती आहे? प्रत्येकाला. कोणाला कोणी स्वतःला काय समजत असेल ती त्याची कल्पना. कोणी मग कोणी असो आणि त्याची कल्पना काही असो. एक तर वाटतं मी हे शरीर आहे, कल्पना. एक तर वाटतं हे मन मी आहे, कल्पना आहे. माझं नाव आहे, माझं गाव आहे, मी अमका, मी तमका, मी हे करतो, मी ते करतो, माझा जन्म झाला आहे, माझा जन्म झाला आहे. हे सगळं जे काही वाटणं आहे वस्तुतः त्याला काही आधार नाहीये. कल्पना हाच आधार आहे. आणि कल्पना म्हणजे काय? काही काही असू शकते ना कल्पना, कोणती असू शकते. का म्हणायचं कल्पना? कल्पनेला कल्पना का म्हणायचं? कारण ती टिकत नाही. आता आहे आणि नंतर नाही असं आहे. बघा तुम्ही जे जे दिवसाचं सगळं वाटतं ना ते रात्री जेव्हा झोपी जातो आपण तेव्हा त्यातलं काहीच नसतं. पुन्हा जाग आली की ते निर्माण झाल्यासारखं वाटतं. हा, पुन्हा त्या झोपेतही काहीतरी पाहिलं की ते खरं वाटलेलं असतं. त्यावेळी तो अनुभव झालेला असतो त्या झोपेतला, स्वप्न म्हणतो. पुन्हा जागृतीतला अनुभव सुद्धा त्या स्वप्नासारखाच आहे. आपण आहे असं जे स्वप्न जाणवलं त्यातून उद्भवलेली जागृती स्वप्नासारखीच आहे. तेव्हा हे कल्पनेचं जे काही उभं राहिलेलं आणि तुम्हा आम्हाला खरं वाटलेलं आणि खरं वाटलं म्हणून त्याचं सुख वाटतंय आणि दुःख वाटतंय. सुख कमी आहे बघा, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे आहे. ती सगळी रखरखच आहे, सगळं नकोस वाटणारच आहे. नंतर काही बघा, तुम्हाला मला आवडणारी कोणती गोष्ट असो, कोणती गोष्ट असो, ती नंतर दुःखालाच कारणीभूत होते. लक्षात घ्या, लक्षात ठेवा. ते आवडणं आणि नावडणं हे सगळं कल्पनेतलं आहे, कल्पनेतलं आहे. कुठे होत आहे हे सगळं? कुठे होत आहे? तर जिथे तुम्हाला तो बोध होतो आहे आपण असल्याचं, बोधरूप म्हटलेलं आहे. तुमचं आमचं जे असणं आहे ना ते बोधरूप आहे. कोणता बोध आहे? मी आहे, हाच बोध आहे. दुसरा काही नाही. कुठच्याही जीवाला, प्राण्याला, अगदी कीड मुंगी असेल त्याला एकच बोध आहे की आपण आहोत.
कोणी काय ते नाही, कोणी काय ते नंतर त्याला सांगितलं, शिकवलं की त्याने जी काही कल्पना केली त्याप्रमाणे उभं राहिलं त्याच्याभोवती. ते जे बोध रूप आहे तिकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे, कारण ते मूळ आहे. इथे जर तुम्ही म्हटलं गणपती तर गणपती, आता मूळ वाटणंच ते अज्ञान झालेलं. मूळ वाटणं, स्वतःला काहीतरी समजणं, हेच मुळात अज्ञान झालेलं आहे. आणि ती भ्रांती झाली. भ्रांती म्हणजे भ्रम, खोटं पसू उभं राहिलं त्याच्यात गुरफटला की भ्रांती झाली. ती भ्रांती नाहीशी करणं, हे जो दुःखी कष्टी होतं ना, त्याचं मग ते ध्येय येऊन बसतं. मला हे संपवायचंय, हे मला घालवायचंय. मग काय असेल ते जे काय उभं राहिलेलं असेल, म्हणा धर्म म्हणा, कर्म म्हणा, अध्यात्म म्हणा, काय म्हणा, त्यातून शोध घ्यायला लागतो जीव प्राणी. काही भाग्य असेल तर त्याला योग्य मार्ग सापडतो. ज्याचं कोणाचं प्राण्याचं काही भाग्य असेल त्याला योग्य मार्ग सापडतो. नाहीतर वेगवेगळे मार्ग आहेत ना शोध घेण्याचे, स्वशोधाचेच मार्ग आहेत जे काही आहेत ते. नाना धर्म असो, नाना पंथ असो, किंवा आणखी काही असो, योग्य मार्ग ज्याला सापडतो त्याला योग्य बोध होणार. बरं असंही नाही ज्याची कल्पना सरली पाहिजे. योग्य मार्ग सापडून सुद्धा ही भ्रांती घालविता येत नाही. अज्ञानातच कदांगळ्या खातात. ज्याचा पूर्ण विश्वास होतोय की हे मला जे काही प्राप्त झालेलं आहे ते, ज्याला अलभ्य लाभ म्हणतात, असं काहीतरी आहे. आणि मला हे ज्याच्याकडून प्राप्त झालं तो कोणीतरी अलौकिक आहे सांगितलं ज्याने, ते याला आपण काय म्हणतो, सद्गुरु विश्वास. सांगतो काहीतरी, उपदेश करतो, बाबा हा मार्ग आहे, इथून जा, असं सांगितलं, बस तो गुरु झाला. बरोबर ना? सांगितलं गुरु म्हणजे काय, जो अज्ञान घालवतो, अज्ञानाचा अंधार घालवतो तो गुरु. सद्गुरु अज्ञान अंधार घालवून सत्य काय आहे तिथे तुला नेऊन सोडतोय, तो सद्गुरु. त्याच्यावर पूर्ण विश्वास झाला पाहिजे, पूर्ण विश्वास झाला पाहिजे. हाच मला तारक आहे मार्ग, आणि त्याने सांगितलेलं जे काय तेच मी करणार. आता मी इकडे तिकडे कुठे जाणार नाही. मला कुठच्या ग्रंथाची गरज नाही, मला कुठच्या आधाराची गरज नाही. हे जे काही आहे मला प्राप्त झालेलं आहे ते अलभ्य आहे, असा विश्वास ज्याचा होतो तो भाग्यवान. त्याची मग भ्रांती नाहीशी होते. ते जे काही त्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्या आधारे. आता इथे गणपती म्हणून जे काही आहे त्याचा उल्लेख इथे आहे. तुम्ही आम्ही गणपतीच्या ज्या काही तुमच्या आमच्या कल्पना आहेत, मग तिथे तो सगुण रूपातला गणपती, पुढे समर्थांनी जे वर्णन केलं ते सगुण रूपातल्या गणपतीचंच वर्णन. अच्छा, तो सगुण साकार गुणवान रूपवान गणपती असेल किंवा कोणताही देव असेल किंवा तुम्ही असाल स्वतः, आकार रूपातले सगुण रूपातले, ते कुठचंही सगुणातलं रूप साकार रूप टिकत नाही, ते नाहीस होणार होत. मग ते सगुण जे काही आहे त्याच्या मागे काय, त्याच्या मुळाशी काय आहे, सगुण नाही.
मग सगुण ज्याच्या आधारे आहे त्याला नाव दिले निर्गुण, कारण तिथे गुणाची कल्पनाच नाही, गुणाची बातमी तिथे नाही, त्याला निर्गुण म्हटलेलं आहे. मग तो सगुण साकार जरी गणपती असला, कुठचा देव महादेव असला, तरी त्याच्या मुळाशी आहे ते निर्गुण तत्व आहे, तो निर्गुण आहे. गणेश, गणपती म्हणजे जिथूनच सुरुवात झाली, साकाराची असेल सगुणाची असेल, त्याची सुरुवात जिथे झाली ते निर्गुण तत्व आहे. तो मूळ गणपती आहे, तो मूळ गणेश आहे, निर्गुण तत्व आहे, लक्षात ठेव. आणि ते निर्गुण तत्व सर्वत्र सम आहे, सर्वत्र सम आहे. मग तो विठ्ठल जरी असला तरी त्याचं मूळ तेच आहे निर्गुण तत्वातलं. तो महादेव आणखी कोण असला तरी त्याचं तेच मूळ तत्व आहे, निर्गुण तत्व. कुठची चंडी काय म्हटलं तिथे शब्द आला म्हणून, देवी असेल कुठची, महादेवी असेल, सर्व मूळ ते निर्गुण तत्व आहे आणि ते अद्वैत आहे, त्याच्यासारखं दुसरं नाही, ते एकमेव आहे. आता कुठे भेद पाहाल, हा सिद्धांत तुम्हाला आम्हाला शिकायचा आहे. त्या सिद्धांताचं शिकून म्हणजे अध्ययन करता करता, त्याचं अनुसरण करता करता तुमच्या असं लक्षात येणार आहे किंवा यायला पाहिजे की ते दुसरं नाही म्हणजे तेच आहे, तर ते आणि मी स्वतः वेगळं नाही, दोन गोष्टी नाही. मग ते मीच आहे, ते मीच आहे. हेतू असतो ना काहीतरी, काही गोष्ट, कोणतीही गोष्ट करताना काहीतरी हेतू असतो, म्हणून ती गोष्ट केली जाते. आमचे महाराज सांगतात हेतू असेल ना, तो हाच आहे की हे तू आहेस, जे काही आहे ते हे तू आहेस, हा निश्चय कर, त्याला म्हणायचं अद्वैत. मग गणेशाचं पूजन करताना, गणेशाची आराधना करताना, गणेशाचं स्मरण करताना तुम्ही कोणाचं स्मरण करत आहात इकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कुठचाही देव पूजा, प्रतिमा पूजा, मूर्तीची पूजा करा, आणखी कोणाची पूजा करा, तुम्हाला समोर जे काही दिसतंय ते तुमच्या ज्ञानाद्वारे तुम्हाला दिसत आहे. तुमचं ज्ञान म्हणजे तुम्ही असल्याचं ज्ञान ते डोळ्यातून बाहेर गेलंय आणि दिसतंय, ते प्रतिबिंब पुन्हा तुमच्या ठाई दिसतंय, असं आहे. मग तुम्ही जे काही पाहता दृष्टीला दिसतं तुमच्या, की तुमच्या ज्ञानाने पाहिलेलं, तुमच्या ज्ञानदृष्टीचं तुमचंच बिंब आहे, त्याला म्हणायचं प्रतिबिंब. मूळ बिंब तुमच्या ठाई आहे. जे काही आहे ते अज्ञान भ्रांती छेद व्हायला पाहिजे आणि ते बोध, तो बोध रूप, तो बोध रूप गणेश, त्याची स्थापना तुमच्या ठाई व्हायला पाहिजे. आत्मगणेश कसा आहे ते आपण आपल्या ठाई तपासून पाहायचं आहे, तेव्हा गणेशाची पूजा म्हणा, आत्मगणेशाची. जरा दुसरं हा समाज बरं झालं, नाही तर पुन्हा कधी नाही राहून जाणार नाही. हा समाज आला की आठवण होतेच. तिसरी ओवी येते, तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे,
आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व की जय. येता ही जी ओवी आहे, काही ठिकाणी तुझी एक कृपेच्यानी असे, काही ठिकाणी तुझी नामाच्यानी बळे असंही आहे. ही ओवी आली की आमच्या महाराजांची आठवण येतेच येते. यायला महाराजांची आठवण नाही असं कधी होत नाही, पण यायला पाहिजे तुम्हा कोणालाही. ही ओवी आली की आणि भाईजींचं स्मरण होतं, भाईनाथ महाराजांचं स्मरण होतं. सद्गुरु निसर्गदत्त महाराज, सद्गुरु भाईनाथ महाराज. आमच्या महाराजांनी सांगितलेलं आहे की ओवी, ही जी ओवी आहे दासबोधातली, पहिल्या दशकातली, दुसऱ्या समासातली ही तिसरी ओवी आहे गणेश स्तवनातली. ही सगळ्यांनी पाठ करून ठेवा, पाठ करून ठेवा, विसरायची नाही. कोणालाही ह्या ओवीचं विस्मरण होता कामा नये, म्हणून ते पाठ करून ठेवा असं सांगितलेलं. तर तुम्हाला पुन्हा सांगतो सगळ्यांना, जे कोणी आता ऐकत आहेत त्यांना सगळ्यांना, की तू एक तुझ्या कृपेने काय होतं सद्गुरु, का हे गणेशा, का हे विठ्ठला, कोणी असो, सद्गुरु तुझ्या कृपेमुळे काय होतं, तुझी कृपेचे निमळे वितुळती भ्रांती, वितुळती भ्रांतीची पडळ. भ्रांती, भ्रांती म्हणजे भ्रम. मुळात भ्रम काय, मी अमका तमका, हे जे काय माणूस आहे, अमका जीव आहे, अमका तमका, हे सगळं. आणि त्याच्यावर अनेक पडळ, त्या पडदे आणखी आवरण चढत गेली आणि अज्ञानाचा डोंगर झाला की जो पार करता येत नाही. त्याला भवसागर म्हणा, समुद्र म्हणा, काय म्हणा. आणि त्याच्यातच गटंगळा खातोय जीव प्राणी. सद्गुरु कृपा जेव्हा होते किंवा सद्गुरु नामाची जेव्हा तुम्हाला आठवण होते त्यावेळी, म्हणून नामस्मरण फार महत्वाचं आहे. नाम विसरू नका. एक वेळ जेवायला, पाणी प्यायला विसरलं तरी चालेल, काय होत नाही, काय होत नाही, राहिलं बाजूला तरी चालेल. एवढं नाम महत्वाचं आहे. नाम सोडू नका. तुझी नामाचे निबळा, तुझी कृपेचे निबळे म्हणा, वितुळती भ्रांतीची पडे. ही जी काही भ्रांती म्हणून उभी राहिलेली आहे भवाची, ती नाहीशी होते, नाहीशी होणार, होतेच होते. आणि मूळ जे पूर्ण सत्य आहे त्याचा प्रकाश तुमच्या ठाई तुम्हाला दिसणार, कारण तो मूळचाच आहे. तुम्ही स्वतःच तो, ते दिव्यत्व, दिव्य शब्द वापरायचा म्हणून, ते दिव्यत्व जे काही आहे ते तुम्ही स्वतः, किंवा तुमच्या कल्पनेने जी अज्ञानाची पडळ उभं राहिलेली आहे ती सर्व नाहीशी होणार आहेत केवळ तुझ्या कृपेमुळे. गणपतीला म्हटलंय, सद्गुरूला म्हटलंय, वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व कीजे. विश्वभक्षक, एक एक शब्द लक्षात ठेवा. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जीवाला भ्रांती कोणती आहे, कोणती भ्रांती आहे? भ्रांती एकच आहे की माझा जन्म झालेला आहे, ही भ्रांती आहे. माझा जन्म झालेला आहे ही भ्रांती आहे, म्हणजे खरी गोष्ट नाही, केवळ कल्पना. आणि काय वाटतं, माझा जन्म झाला हे वाटतं, त्यामुळे काय वाटतं, माझं मरण निश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. पुढची भ्रांती, ही एकच भ्रांती, ते जन्माचं विसरून जातो, पण मरण ठरलेलं आहे, हे ठरलेलं आहे प्रत्येकाचं, दुसरं काय नाही ठरलेलं. लक्षात घ्या. आणि केवळ नामाचा आधार आहे तुम्हाला, केवळ नामाचा. सद्गुरूकडून तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे ना, ती एवढीशी गोष्ट आमचे महाराज खूण करून दाखवायची. एवढंच आहे, व्हायचं मालवणीमध्ये व्हायचं, एवढंच आहे.
त्याचा आधार घेतला का तुम्ही? असा आधार की आता मी हे सोडणार नाही. त्याला आमच्या भाऊसाहेब महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ध्यानाला बसलात की काही झालं तरी उठायचं नाही. एकदम आसन घातलं, मांडी ठोकून बसलात, पद्मासन कसे सहज बसा, कशी बसा. ठरवा मी आता इतक्या वेळ बसणार आहे, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तासभर. हे वाढलं पाहिजे, वेळ वाढली पाहिजे. हा, भाऊसाहेबांनी काय सांगितलं की एकदा नामस्मरणाला बसला की अंगावर वीज जरी कोसळली तरी आता मी इथून उठणार नाही, असा तुमचा निश्चय झाला पाहिजे. नामाचा निश्चय करायचा आहे तो अशा प्रकारचा करायचा आहे. तर तुम्ही प्रत्येकाने तपासून बघा की आपला नामाचा निश्चय किती आहे. कामधंदा करताना असं तर ते नामस्मरण पाहिजेच. कुठेही जा, स्मशानात जा, बसमध्ये असा, एरोप्लेनमध्ये असा, कुठेही असा, भांडण करत असा किंवा काही करत असा, हॉटेलात बसून खात असा, सिनेमा पाहत असा, काही करत असा, त्यावेळी नामाची आठवण ठेवणं. अगदी संडासाला बसलात असलात ना तरी सुद्धा नामाची आठवण ठेवणं. त्याला काय, जे असं बसून ध्यान करायचं ना, त्याला भाऊसाहेबांचा शब्द आहे कट्टाचा नेम. कट्टाचा नेम. आता नाही बसलोय, भाऊसाहेबांनी ते केले स्वतः. 18 तास एका जागी बसून ध्यान केलंय. झोप येते म्हणून शेंडीला गाठ मारून ठेवायची वर, खाली डुलकी लागते म्हणून. पडायला उभ्याने ध्यान करायचे, ते उभं राहून. हे सगळे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हा आम्हाला करायची गरज नाही असं महाराजांनी आम्हाला सांगितलं. तुम्हा आम्हाला हा अध्यात्माचा मार्ग आता सोपा आहे. भाऊसाहेबांनी कष्ट घेतले, श्रीरामेश्वर महाराजांनी कष्ट घेतलेत, आमच्या महाराजांनी कष्ट घेतलेत. आता आपण त्या सहज सोप्या वहिवाटीच्या मार्गावरून वाटचाल करत आहोत. त्यामुळे तुम्हा आम्हाला सोपं आहे. पण तो निश्चय होण्यासाठी मात्र ते एका जागी बसून ध्यान करायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. बरं असो. तर हा, वितुळती भ्रांतीची पडळी. विश्वभक्षक काळ असा शब्द इथे आलेला आहे. विश्वभक्षक काळ कोणता? तर तुम्हा आम्हाला वाटतं आता साक्षात मरण माझ्या समोर आहे, मृत्यूची वेळ आहे आणि आता हे सगळं समाप्त होणार, माझं अस्तित्व जे काही मी मानलेलं आहे ते. त्यावेळी तुम्हाला नामाची आठवण अशी झाली पाहिजे की आता मी हे नाम सोडणार नाही. पाहतो कोण मृत्यू आहे आणि कसला मृत्यू आहे, कसा येतो तो. अशा प्रकारची नामाची आठवण झाली पाहिजे आणि सद्गुरूची आठवण झाली पाहिजे. मग तो मृत्यू तुमच्या समोर येणारच नाही, यायची त्याला हिंमत होणार नाही. महाराजांनी पण त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या, आम्ही आमच्या अनुभवाच्या गोष्टी सांगतो की मरण तो मृत्यू तुम्हाला पाहून पळून जाईल, किती वर्ष पळून जाईल तो, पुढे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आठवण करणार आहे तोपर्यंत तो येणार नाही तुमच्या वाटेला. असा निश्चय नामाचा राहिला. विश्वभक्षक काळ तुमचा दास होईल, दास्यत्व कीजे, हे समर्थाने सांगून ठेवले. कारण तो जो विघ्न हर गणनायक गणपती जो आहे तो मुळात आहे, ज्याला सद्गुरू म्हणतात तो मुळात आहे. ज्याला तुम्ही आजच्या दिवशी म्हणा विठ्ठल स्मरण करतात ते विठ्ठल परब्रह्म सावळ जे काही म्हणतात ते कल्पनेने, ते तुमचं मूळ रूप आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा ते नामस्मरण होतंय ते कुठे पोचतंय? ते जे निर्गुण आहे ना त्या निर्गुणाला स्पर्श होतोय त्याचा, तुम्हाला कळो न कळो. ते नामस्मरण करता करता तो जो वायू म्हटलंय पवन पुत्र तो कोण आहे? हनुमान आहे, तो रामाचा सेवक आहे ना. ते पवनाच्या आधारे वायूच्या आधारे नाम जे पोचते ते त्या श्री रामाच्या
स्वरूपापर्यंत पोहोचतंय नामस्मरण. मग जिथे ते नामस्मरण अशा प्रकारे होतंय तिथे काळ कसा असेल, काळाची कल्पनाच नाही तिथे. सद्गुरु स्वरूपाच्या ठिकाणी, त्या आत्मरूप गणेशाच्या ठिकाणी, त्या विठ्ठल तत्वाच्या ठिकाणी काळ कल्पना नाही. त्यामुळे काळ नाहीसा होतो तिथे. आणि तुम्ही जसे आहात तसेच राहतात, कारण तसे असता. मरण कुठे आहे? मरण नाही, मृत्यू नाही. कारण हे जे काय केवळ कल्पनेतलं आहे. कल्पनेतलं आहे ते त्या मूळ जे आहे त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. निर्माण झालेलं आहे ते मूळ आहे तसंच असतं. तेव्हा जन्म ही कल्पना घेतलेली आहे केवळ, ती नाही म्हणा. की तुम्ही जे आहात ते असता. ध्यान करा, भजन करा, पूजन करा, कुठे हे काही करा किंवा न करा, तो निश्चय कायम ठेवा. हा नामाचा निश्चय. नामाचा निश्चय म्हणजे काय? नाहम. हा जो मला वाटतोय अहम म्हणून, तो मी नाही. सोहम, तो मी आहे. सद्गुरु, तो मी आहे. विठ्ठल, तो मी आहे. जीव मी नाही, शिव मी आहे. परमात्मा मी आहे, आत्माही नाही. परमात्मा मी आहे हा निश्चय व्हायला पाहिजे. हा अद्वैत सिद्धांत आहे. म्हणजे दुसरी गोष्ट नाही, आहे ते केवळ परमात्मा स्वरूप आहे. हा निश्चय. काही करा, काही करा, पण हा निश्चय सोडू नका. बरोबर ना? काय त्याच्या पुढचं काय म्हटलंय तुम्ही? हे आमच्या महाराजांनी सांगितलेले. तुम्हा सगळ्यांना निसर्गदत्त महाराजांचा हा निरोप आहे. हे सांगणं आहे. कळकळीचं म्हणा, कळकळीचं म्हणा, ताकीद देऊन म्हणा, ताकीद देऊन की ही ओवी पाठ करा. आणि भल्या बऱ्या कोणत्याही प्रसंगी काय अवघड वाटलं तर ही ओवी आठवा. तुझी कृपेचे मी बळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व केले. ठसवून घ्या. जा कशालाही सामोर, कशालाही कोणत्याही प्रसंगाला जो वाटतो ना भयंकर म्हणून काही, तो तानुला होऊन उभा राहील तुमच्या समोर. तुमचं मूळ रूप दाखवेल तुम्हाला. तानुला म्हणजे ते. हा ठीक आहे. पुढे. मनोनी नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आधी करुणी हरिहर अमर वंदिती, वंदुनिया मंगळनिधी, कार्य करिता सर्व सिद्धी, आघात आडताळे उपाधी बाधू. बस बस. तुम्ही जगात कुठेही जा, काही करायला जा, आपण आपल्याकडे एक सांगणार आहे की प्रथम गणेशाला वंदन करावं कुठच्याही कामाच्या. कुठे वंदन करा, कुठे पाहाल, कुठे लक्ष द्या? स्वरूपाकडे. आता स्वरूप म्हणून काय माहित नाहीये. मग जिथे आहात तिथे जेव्हा स्वतः नामस्मरण करायला बसाल किंवा कुठे असाल तिथे नाम डोळे मिटाल, तुमचं लक्ष तुमच्याकडेच जाते, दुसरीकडे जात नाही कुठेही. एवढं लक्षात घ्या. मग तिथे जिथे तुम्हाला मी आहे असं कळत आहे ते स्थान आहे त्या गणपतीचं, गणेशाचं. काही प्रारंभ करायला जा, कुठेही जा, काही कमी जास्त वाटेल त्यावेळी जे स्मरण करायचं आहे सद्गुरूचं म्हणा, सद्गुरूचंच म्हणा. कारण तुम्हाला आता तुम्ही गुरुपुत्र आहात, तेव्हा दुसरी कल्पना घ्यायची गरज नाही, गरज नाही, गरजच नाही. तेव्हा केवळ सद्गुरु स्मरण आणि आत्मस्मरण हे एकच आहे, आणि नामस्मरण तिथेच आहे. असं आहे हे पहा आणि त्या चिंतनात राहा. ते चिंतन करा, ते चिंतन करा. आजचा दिवस जो आहे
तो आषाढी एकादशीचा आहे. फार आपल्याकडे काय काय गोष्टी अशा आहेत ना आपल्याकडे की त्या गोष्टीचा थोडा विचार केला की तुम्हाला लगेच उलगडा होईल. आता हा गणेश आहे, विठ्ठल आहे, शिव आहे, महादेव आहे, कोण आहे, सद्गुरू आहे. आषाढी एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे एकमेव दशा. दशा म्हणजे अवस्था. एकाची एकच अवस्था. अवस्था पालट तिथे नाही. पण हे समजणार कधी? हे अनुभवाला येणार कधी? कधी? जेव्हा सर्व आशा आड होऊन जातील. आड होणं म्हणजे बघा, दृष्टी आड झाला म्हणजे डोळ्यापुढे नाहीसा झाला. त्या सर्व आशा आड व्हायला पाहिजेत आषाढी. तेव्हा ती एकमेव दशा आहे, ती समोर उभी राहणार आहे. आत्मदशा, आपली दशा, मूळ दशा, निसर्गदत्त असणं तुमचं आमचं प्रत्येकाचं स्वरूप म्हणून. ते आशा मुळात आशा एकच असते. मुळात आशा एकच असते की मी हा आहे, हा मी जो आहे तो राहायला पाहिजे. तर आहे तसाच राहणार आहेस, ते स्वरूप आहे तुझं. फक्त हा म्हणून जे काही तू समजतोय तो नाही. तो ज्याच्या आधारे आहे त्याच्या मागे मुळाशी तो 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 तसाच आहे. त्या आशा आड झाली म्हणजे तुमची ही जी काही जीवदशेची आशा आहे ना ती बाजूला पडली की आपण शिवस्वरूप आहोत हे तुमचा तुम्हाला उलगडा आहे. तुमचा तुम्हाला उलगडा झाला. तुमचा तुम्हाला तो अनुभवाशिवायचा अनुभव म्हणत नाही कारण ती अनुभवातली गोष्ट नाही. पण अनुभवाशिवायचा अनुभव आहे. आपलं अस्सल स्वरूप, अमृत स्वरूप हे विठ्ठल स्वरूप आहे, हे गणेश स्वरूप आहे, हे सद्गुरु स्वरूप आहे. याचा निश्चय व्हायलाच पाहिजे आणि तो होणार. त्याशिवाय काही तुमच्या कानी पडत नाहीये. हे हा महाराजांचा सिद्धांत आहे. हे तुमच्या ज्या अर्थी कानी पडतंय ना त्या अर्थी तुम्हाला तेच उपयोगाला येणार आहे. ती मात्रा तुम्हाला ही प्राप्त झालेली आहे. तेव्हा ते एकमात्र जे आहे त्याचं सदैव स्मरण ठेवा. आपलं स्मरण ठेवा, सद्गुरूचं स्मरण. आणि जय गुरु म्हणा. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय.